नमस्कार मित्रांनो, हळदी कुंकू आहे पण तिला बोलवायचं नाही, फक्त ती विधवा किंवा घटस्फोटित आहे म्हणून आज आपण एका छोट्या पण खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. हळदी कुंकू सण, परंपरा, आपुलकीचं प्रतीक. पण इथेच एक प्रश्न उभा राहतो, विधवा किंवा घटस्फोटित महिलेला हळदी कुंकवासाठी बोलवायचं का? माझं उत्तर अगदी स्पष्ट आहे, हो, नक्कीच बोलवावं. कारण हळदी कुंकू हे केवळ सौभाग्याचं चिन्ह नाही, हे सन्मानाचं, माणुसकीचं आणि समानतेचं प्रतीक आहे. विधवा असो किंवा घटस्फोटित, ती आधी एक स्त्री आहे, एक माणूस आहे. तिच्या भावना, आत्मसन्मान आणि अस्तित्वाला तितकाच मान आहे. समाजाने तिला आधीच अनेक वेदना दिलेल्या असतात. अशा वेळी सणाच्या दिवशी तिला दूर ठेवणं हे परंपरा जगणं नाही, तर अन्याय आहे. हळदी कुंकू म्हणजे तू आमची आहेस असं सांगणं, तू एकटी नाहीस असा आधार देणं. आज अनेक स्त्रिया स्वतःच्या पायावर उभ्या आहेत, नोकरी करतात, मुलं वाढवतात, सन्मानाने आयुष्य जगतात. मग त्यांना सणांपासून दूर का ठेवायचं? कायदा देखील हेच सांगतो. भारतीय संविधान आर्टिकल 14 नुसार कायद्यापुढे सर्व समान आहेत. आर्टिकल 15 सबसेक्शन 1 आणि आर्टिकल 15 सबसेक्शन 2 नुसार लिंगाच्या आधारावर भेदभाव निषिद्ध आहे आणि महिलांच्या सन्मानासाठी विशेष संरक्षण दिलं आहे. आर्टिकल 21 नुसार प्रत्येक स्त्रीला सन्मानाने जगण्याचा मूलभूत हक्क आहे. आणि एवढंच नाही, आर्टिकल 51A सबसेक्शन E नुसार महिलांच्या सन्मानाच्या विरोधात असलेली प्रथा सोडणं ही आपली सामाजिक आणि संविधानिक जबाबदारी देखील आहे. म्हणून आज गरज आहे हा विषय बदलण्याची. परंपरेपेक्षा माणुसकी मोठी आहे आणि सणाचा खरा अर्थ सर्वांना सोबत घेऊन जाण्याची. या हळदी कुंकवाला एक नवा अर्थ देऊया. विधवा, घटस्फोटित प्रत्येक महिलेला सन्मानाने आमंत्रित करूया. कारण सण तेच आहेत जे सगळ्यांसाठी असतात. तुमचा कायदा, तुमचे हक्क, सरळ सोप्या भाषेत. या आणि अशाच कायदेशीर माहितीसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब आणि इंस्टाग्राम चॅनलला. नमस्कार.